मुंबई, ठाणे, पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट। मुंबईमध्ये सरासरी 74% पावसाची नोंद। मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ तर कुर्ला परिसरामधल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा। मुख्यमंत्र्यांकडून राज्यामध्ये पावसाचा अलर्ट। आपत्ती विभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर। अलर्टमध्ये नागरिकांनी प्रवास टाळावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। कल्याण पूर्वमध्ये गल्लीचे नदीमध्ये रूपांतर। चेतन पार्क कॉम्प्लेक्समधील 40 कुटुंबांचा संपर्क तुटला। चेतन पार्क इमारतीसमोरील गल्लीला नदीचं स्वरूप, घराबाहेर पडण्याचे मार्ग बंद। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी। खोपोलीतल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका। विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांना वाचवलंय। वसई विरार नालासुपाऱ्यामध्ये अतिवृष्टीनं 2 जणांचा बळी। मृतक एकाची ओळख पटली। वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना। अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचं रेस्क्यू। रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः उपस्थित होत्या। अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचाही बचाव कार्यामध्ये सहभाग। वसईच्या मधुमंत परिसरामध्ये दिवसभर पावसानं हाहाकार माजवला होता। मधुमंत परिसरामध्ये रस्ते, नाले तुडुंब भरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल। अनेक भागामध्ये कार पाण्याखाली गेल्या तर दोरी बांधून नागरिकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली। अनेक ठिकाणी छाती इतकं पाणी साचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती। नायगावमधील होनेस्ट गॅलेक्सी ते वामन धाबा रस्त्यावरील पाणी हटवण्यासाठी शिवसैनिकांची धाव। जेसीबीनं पाण्याचा निचरा केला। जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत आणि शहर प्रमुख मंगेश चव्हाण यांची उपस्थिती। नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार अतिवृष्टीनं 1 बळी घेतला। जीवननगर परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस। रस्ते जलमय। वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय तर सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। पाण्यामध्ये बुडालेल्या डीपीमुळे काही भागांचा वीज पुरवठाही खंडित। नवी मुंबईच्या खारघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस स्टेशनच्या समोर पाणीच पाणी। पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल। दुधडीवरून वाहणाऱ्या वालतुनी नदीमध्ये चिमुकल्यांची स्टंटबाजी। जीव धोक्यात घालून चिमुरड्यांचा नदीमध्ये उड्या। पालिकेकडून नदी परिसरात कुठलीही उपाययोजना नाही। दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, नागरिकांचा सवाल। खारघरमधल्या पांडवकडा धबधब्यावर पोलिसांकडून बंदी। पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन काही अपघात घडू नये यासाठी धबधब्यावर पर्यटकांना बंदी। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधल्या भिवतास धबधबा प्रवाहित। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यामध्ये अनेक निसर्ग सौंदर्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी। मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये एका टेम्पोवर झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। झाड काटेरी असल्यामुळे हटवण्यात अडचणी। विलेपार्ले अग्निशमन केंद्रासमोरची घटना। कल्याण पूर्वेतील लोकग्राममध्ये रस्त्यालगत असलेलं भलं मोठं झाड अचानक कोसळलं। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर झाड पडल्यामुळे मोठं नुकसान। अग्निशमन दलानं झाड बाजूला केलं। सावंतवाडी कोलगावात धावत्या डंपरवर झाड कोसळलं। धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचं मोठं झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईच्या माटुंगा परिसरात झाड कोसळलं। 2 वाहनांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये एका इमारतीची गॅलरी कोसळली। मोडकळीस आलेल्या इमारतीची गॅलरी कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही। केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंत कोसळल्यानं 30 ते 32 कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर। डोंबिवली पूर्वमधील टिळक रोड इथे केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे। काम अपूर्ण राहिल्यानं शेजारील 2 इमारतींजवळील संरक्षण भिंत अचानक कोसळली। महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात। साटम प्रकरणावरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढल्याची टीका। फडणवीस संवेदनशील सीएम असल्याची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होत असल्याची देखील राज ठाकरेंची टीका। स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यानं 2 पक्षांकडून मला टार्गेट। घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। राज ठाकरेंसह राऊतांना अमित साटम यांचं उत्तर।
भाजपमध्ये नैतिकता असेल तर साठमांना घरी बसवतील. रोहित पवारांचा हल्लाबोल. तुम्ही हसून गरिबाची चेष्टा करताय. अमित साठमांना घरीच बसवलं पाहिजे. रोहित पवारांचं वक्तव्य. अमित साठमांचा अखिल चित्रेंकडून डोनाल्ड डक असा उल्लेख. डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो. अमित साठमांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रेंचा निशाणा. अमित साठम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्या. साकेनाका चेंबूर घटनेवर हसल्यानं अमित साठमांवर संदीप देशपांडेंची टीका. अमित साठमांचा आमदारकी मुंबई भाजप अध्यक्षपदाचाही राजीनामा घ्यावा. देशपांडेंची मागणी. अमित साठमांचा राजीनामा घ्या. मनसेची मागणी. उद्या मुंबईतल्या प्रत्येक विभागामध्ये आंदोलनाची भूमिका. खासदार फोडल्याचे बक्षीस वगैरे काही नाही. उपसभापतीपद राजकीय पद नाही. अहिरांकडून स्पष्ट. तसंच माझी बिनविरोध निवड करत विरोधी पक्षाने ही चांगली भूमिका घेतली. अहिरांकडून विरोधकांचेही आभार. ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही. अनेक आमदार माजी मंत्री शिंदेंकडे येणार. प्रकाश आंबेडकरांचा दावा. केंद्रातील शिवसेनेचा चेहरा एकनाथ शिंदे राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं. महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आल्यानंतर खबरदारी. महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाहीत. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप. महापौर दालन रितू तावडेंची खासगी मालमत्ता नाही. रितू तावडेंनी आक्रस्ताळेपणा सुरू केलाय. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मान्सूनपूर्व कामं आधीच केली असती तर मुंबईची अशी दाणादाण नसती उडाली. अंधारेंचा हल्लाबोल. राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरेंचं आज दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. दादरच्या कबूतरखान्यासमोर हनुमान मंदिरामध्ये आज रामरक्षा आंदोलन. उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार. हिंदूंनी रामभक्तांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. ठाकरेंचं आवाहन. रामाची आभूषणं चोरीला जात आहेत आणि तुम्ही म्हणताय की संयम पाळा. रामाचे दागिने महमूद गझनीनं काही नाही तर तुमच्या पक्षातल्या लोकांनी लुटलेले आहेत. आता हे लोक का बोलत नाहीत? राम मंदिर चोरीवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा नव्हे शिवसेना रक्षा आंदोलन करावं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाकरेंनी रामाकडे एकही आमदार न फुटण्याचं साकडं घालावं. रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला. नितेश राणे सोयीस्कर भूमिका घेतात. राम मंदिर प्रकरणी नितेश राणेंनी केंद्र सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करावं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. नितेश राणेंच्या आंदोलनात आम्हीही सहभागी होऊ. रोहित पवारांचं नितेश राणेंना आव्हान. सरकार विरोधात लढत असल्यानं काहीतरी कारवाई होऊ शकते आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. रोहित पवारांचं सूचक ट्विट. संघर्षाच्या मैदानामध्ये जनता सोबत असेल तर जखमांचा विचार करून उपयोग नसतो. ट्विटमध्ये उल्लेख. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 20 जुलै ते 13 ऑगस्ट संसदेचं पावसाळी अधिवेशन चालणार. पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नव्यानं मांडलं जाण्याची शक्यता. बारामतीमध्ये अजित पवारांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक. बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची उपस्थिती. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊक. मंत्री नितेश राणेंना गोवा म्हापसा न्यायालयाचं जामीनपत्र वॉरंट. धारगळ बूथ तोडफोड प्रकरण. सुनावणीच्या वेळेला हजर न राहिल्याचा ठपका. खटल्यामध्ये नितेश राणेंसह एकूण 9 जण संशयित आहेत. पुढील सुनावणी उद्या होणार. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारनं मागवली. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजामध्ये सापडली. तिच्या बोटांना मोठी सूज. वेदनेमुळे तिच्या हाताची जी स्थिती झाली तीच कॅमेऱ्यामध्ये कैद. ते अश्लील हावभाव नव्हते. सियाच्या वडिलांचं स्पष्टीकरण.